तुम्हारे पास गाड़ी, बंगला, धन, दौलत, सरकार सब कुछ हो सकता है, पर हमारे पास पवार साहेब है और उस पे ऊपर हमारा विश्वास है. जर तुम्ही आमच्या लोकांचे प्रश्न मांडणार नसाल, आमच्या या शेतकरी बांधवांचे प्रश्न मांडणार नसाल, महिलांचे प्रश्न मांडणार नसाल, तरुण बेरोजगारांचे प्रश्न मांडणार नसाल, पुनर्वसनाचे प्रश्न मांडणार नसाल, पाण्याचे प्रश्न मांडणार नसाल, घरकुलाचे प्रश्न मांडणार नसाल, निवडून कशाला द्यायचं? 50 खोक्यांसाठी? मी त्यांना म्हटलं बरोबर आहे, माझा अभ्यास कमी आहे, कारण ना माझ्या वडिलांनी ठेकेदारी केली ना मी ठेकेदारी केली. तुमच्या पुनर्वसनाचे प्रश्न असतील, तुमच्या पाणी पुरवठ्याची योजना असतील, अनेक तुमचे प्रश्न घेऊन कधीतरी मला सांगा हो, विधानसभेमध्ये आवाज उठवलाय का? मी घरी बसणं पसंत करेल, पण आदरणीय पवार साहेबांना सोडणार नाही नाही नाही. आपल्या ह्या संपूर्ण मतदारसंघातून कानाकोपऱ्यांमधून तुम्ही इथे साहेबांना ऐकण्यासाठी आलायत. खरं साहेबांवरती आपण ह्या मतदारसंघाने अतोनात असं प्रेम साहेबांवरती केलंय. गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचं काम केलंय. हा पक्ष मोठा करण्यामध्ये, टिकवून ठेवण्यामध्ये तुमचं सगळ्यांचं मोलाचं योगदान कायम राहिलंय आणि तुम्ही रक्ताचं पाणी करून हा पक्ष वाढवलाय आणि ह्या पक्षाचं एका वटवृक्षामध्ये रूपांतर केलंय. ते वटवृक्षाची ही फांदी, पानं, फुलं ही सगळी इथे दिसतायत. एवढं मोठं आज हे वटवृक्षामध्ये रूपांतर झालेला आपला पक्ष बघून नक्कीच मनाला आनंद होतोय की आपला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आज संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण भारत देशामध्ये एक अलौकिक असं नाव त्यांनी केलंय. आज उमेदवार म्हणून अनेक गोष्टी आहेत तुमच्यासोबत बोलायच्या आहे. येत्या 20 नोव्हेंबरला विधानसभेची निवडणूक होऊ घातली आणि या निवडणुकीसाठी आदरणीय साहेब हे आशीर्वाद देण्यासाठी इथे आलेत. खरं मी साहेबांचे सगळ्यात पहिले आभार व्यक्त करेल की महाविकास आघाडीकडून मला त्यांनी उमेदवारी दिली, माझ्यावर तो विश्वास दाखवला, मला ह्या मतदारसंघातून लढण्याची संधी दिली. हा विश्वास माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. खरं अनेक प्रसंग अनेक वेळा ह्या काही वर्षांमध्ये आले. गेल्या 2019ला मी निवडणूक लढवली, अवघ्या 1800 मतांनी माझा पराभव झाला. दुसऱ्या दिवशीपासून या मतदारसंघामध्ये मायबाप जनतेची सेवा केली गेली पाहिजे म्हणून तळागाळापर्यंत, प्रत्येक वाड्या वस्तीपर्यंत, प्रत्येक घरापर्यंत मी पोहोचण्याचा प्रयत्न केला. आज निवडणुकीला सामोरे जात असताना माझी माझ्या मतदारसंघातल्या लोकांना एकच विनंती आहे. गेल्या 5 वर्ष झाले तुमच्यासाठी लढते, गेल्या 5 वर्ष झाले तुमच्यासाठी, तुमच्या प्रश्नांसाठी, तुमचे प्रश्न सरकारकडे मांडण्यासाठी लढते. अनेक आंदोलनं आपण सगळ्यांनी मिळून केलीत, अनेक ठिकाणी निवेदन दिलेत, अनेक ठिकाणी आपण आंदोलन करत असताना जेलमध्येही जावं लागलं, पोलिसांनी आपल्याला पकडूनही नेलं. अनेक घटना आपल्याला ह्या 5 वर्षातल्या सांगता येतील की ह्या 5 वर्षामध्ये तुमच्या प्रश्नांसाठी आम्ही लढलो. आता मला आवश्यकता आहे ती तुमच्या आशीर्वादाची. तुम्ही माझ्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं हीच माझी अपेक्षा आहे. मला एवढंच माहिती आहे की आदरणीय पवार साहेबांनी जो विश्वास माझ्यावर दाखवला, त्या विश्वासाने फक्त मुक्ताईनगर विधानसभे क्षेत्रामध्ये काम करण्याची संधी नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करण्याची संधी मला साहेबांनी दिली. आज अनेक ज्येष्ठ महिला पदाधिकारी पक्षामध्ये असताना साहेबांनी जी मला संधी दिली ती संधी मला खूप महत्वाची होती. आज महाराष्ट्रभर फिरत असताना अनेक लोकांबरोबर संपर्क आला, अनेक लोकांशी संवाद साधता आला आणि अनेक लोकांबरोबर संवाद साधता असताना, वेगवेगळ्या ठिकाणी जात असताना मला माझं कर्तृत्व सिद्ध करता आलं. मला माझ्यातला एक कार्यकर्ता शोधण्यासाठी खूप मदत झाली आणि ती मदत मला आदरणीय पवार साहेबांनी दिली. म्हणून अनेकदा, अनेक वेळा अनेक लोकांनी शंका उपस्थित केल्यात की रोहिणीताई कुठे जाणार आहेत का, पक्ष सोडून जाणार आहे का, पण मी कायम सांगितलं मी घरी बसणं पसंत करेल, पण आदरणीय पवार साहेबांना सोडणार नाही नाही नाही. आणि त्याच माध्यमातून अनेकदा अनेक आश्वासनं मिळाली, अनेकदा अनेक लोकांनी पक्षामध्ये येण्याची विनंती जरी केली असली तरी मी ठाम माझ्या विचारावरती होती. जेव्हा मला पवार साहेबांनी हे जेव्हा मला पवार साहेबांना अनेक नेते सोडून गेले त्याही वेळेस अनेक लोकांनी सांगितलं होतं की तिकडे सत्ता आहे, आपण सत्तेच्या विरोधात आहोत, आपण इथे लढणार आहोत. ज्या पक्ष संपलाय त्या पक्षाकडे काहीच नाहीये, नेते नाहीयेत, अशा पक्षामध्ये तुम्ही काय करणार आहात थांबून. त्याही वेळेस मला विश्वास होता
तुम्हारे पास गाड़ी बंगला धन दौलत सरकार सब कुछ हो सकता है, पर हमारे पास पवार साहेब है और उस पे ऊपर हमारा विश्वास है। आणि पवार साहेबांची जादू झाली आणि पवार साहेबांनी लोकसभेमध्ये प्रत्येकाला हे दाखवून दिलं की आदरणीय पवार साहेब काहीही करू शकतात, ठरवलं तर सत्ता पालटवू शकतात। ते लोकसभेमध्ये आपण बघितलं। खरं या मतदारसंघाला वारकरी संप्रदायाचा एक वेगळा इतिहास आहे, पण ह्याच पावनभूमीमध्ये बसलेला असताना एक खंत गेल्या 5 वर्ष झाले तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या मनाला टोचत बोचत असेल, ती म्हणजे ज्या आदिशक्ती संत मुक्ताबाईंचं नाव घेऊन या मतदारसंघाचा उल्लेख केला जातो, त्या आदिशक्ती संत मुक्ताबाईंच्या मंदिराला जाणीवपूर्वक गेले 5 वर्ष झाले 1 रुपयाचा निधी न देण्याचं करंटे काम माझ्या विरोधातल्या लोकप्रतिनिधींनी केलंय। तुम्हाला माहिती आहे या मंदिराला 5 वर्षामध्ये कळस विना कळसाने हे मंदिर आहे। कळसाशिवाय मंदिर असतं का आपलं? आज ज्या मंदिराला गेल्या 5 वर्षामध्ये विना कळसाचं ठेवलंय, ज्या आदिशक्ती संत मुक्ताईंच्या नावाने ह्या मुक्ताईनगरचं नाव आदराने संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण भारतात घेतलं जातं, त्या आदिशक्ती संत मुक्ताईच्या मंदिरासाठी 1ही रुपया हे गेल्या 5 वर्षामध्ये देऊ शकले नाहीत। हे आमच्या सारख्या अनेक वारकरी संप्रदायामध्ये जे आदिशक्ती संत मुक्ताईंच्या पायाशी जन्माला आले ना, त्यांना खंत आहे। का दिला नाही? जाणीवपूर्वक। असे अनेक प्रश्न या मतदारसंघामध्ये आहेत, पण माझ्या वतीने मी एवढं नक्कीच सांगेल की सगळ्यात पहिलं काम आपल्याला काय करायचं असेल आपल्या मतदारसंघामध्ये, तर आदिशक्ती संत मुक्ताबाईंचं जो जीर्णोद्धाराचं स्वप्न घेऊन नाथाभाऊंनी 100 कोटी रुपये या प्रोजेक्टसाठी मंजूर करून हा प्रकल्प पूर्णत्वास नेण्याचं काम मी माझ्या माध्यमातून नक्की करण्याचा प्रयत्न करेल। हेच मंदिर नाही तर मेहूनचं आदिशक्ती संत मुक्ताईंचं मंदिर असेल किंवा आपला नवीन मुक्ताई मंदिर असेल, ह्या तिघही मंदिरांच्या व्यवस्था तिथे सगळं डेव्हलपमेंट झाल्या पाहिजे, जेथून जे वारकरी लोक आपल्या मुक्ताईमध्ये येतात त्यांना त्यांच्या मंदिरामध्ये आल्यानंतर सगळ्या व्यवस्था करण्यासाठी मी माझ्या माध्यमातून नक्की प्रयत्न करेन। आज मतदारसंघातल्या ज्या उपसा सिंचन योजना आदरणीय नाथाभाऊंच्या काळामध्ये सुरुवात झाल्या, ज्याच्या पाया रोवला गेला, त्या उपसा सिंचन योजना गेल्या 5 वर्षामध्ये यांनी 1 रुपया देखील न आणण्याचं काम केलंय। मला सांगा, ज्या कुरा वडोदा उपसा सिंचन योजनेचं 80% काम पूर्ण झालंय, फक्त 20% काम अपूर्ण आहे। त्या कुरा वडोदा उपसा सिंचन योजनेला हे लोक 5 वर्ष सत्तेमध्ये असताना 1ही रुपया का आणू शकले नाहीत? जर त्या योजनेला पैसा आला असता तर माझ्या कुरा वडोदा परिसरातल्या सगळ्या शेतकरी बांधवांच्या शेतीपर्यंत पाणी गेलं असतं आणि तो परिसर हिरवागार झाला असता। पण इच्छाशक्ती नाही, लोकांसाठी कामं करायची नाहीत, 1 रुपया त्या योजनेसाठी आणला नाही। मुक्ताई उपसा सिंचन योजना असो किंवा बोदवड उपसा सिंचन योजना असो, वरणगाव उपसा सिंचन योजना असो, या जर योजना आजूबाजूच्या आपल्या या सगळ्या योजना पूर्ण झाल्या असत्या तर आपल्या मतदारसंघामध्ये पाण्याची गंगा वाहिली असती आणि प्रत्येकाच्या शेतीच्या बांधापर्यंत पाणी गेलं असतं। तुमच्या शेताच्या बांधापर्यंत पाणी गेलं असतं ना, तर आज बोदवड तालुक्यासारखा तालुका दुष्काळग्रस्त राहिला नसता। का नाही गेलं? जेव्हा तुम्हाला 5 वर्ष सत्तेची मिळाली, काही तर दिले असते। आपलं जेव्हा सुरुवातीला 2.5 वर्षाचं सरकार होतं तेव्हा आदरणीय प्रांताध्यक्ष जयंतराव पाटील साहेब यांनी बोदवड उपसा सिंचनला 100 कोटी रुपये दिले होते। त्याच्यानंतर 1 रुपया देखील त्या योजनेला आलेला नाही। आज बोदवड तालुका असेल, मुक्ताईनगर तालुक्यामध्ये जिथे पाण्याचे प्रश्न आहेत, यांनी अनेक घोषणा केल्या होत्या की बोदवड तालुक्यामधला पाण्याचा प्रश्न आम्ही मिटवू। जी योजना आदरणीय नाथाभाऊंच्या काळामध्ये मंजूर झाली आणि ज्या योजनेतून त्याच बोदवड तालुक्याला पाणी पुरवठा केला जातो, त्याच योजनेच्या भरोशावरती आपण 5 वर्ष झाले पाणी पितोय। नवीन योजना कुठली झाली का? जी ओडीएची योजना भाऊंच्या माध्यमातून पूर्णत्वास गेली, त्याच एका योजनेवरून संपूर्ण बोदवड तालुक्यामध्ये पाणी आलं। त्यानंतर अनेक योजना मंजूर केल्या गेल्या, कागदोपत्री असेल किंवा भ्रष्टाचार करण्यासाठी असेल।
जल जीवन मिशन योजनेसारखी योजना त्यांनी आणली, प्रत्येक गावागावापर्यंत ती योजना नेण्याचा प्रयत्न करत गेले, पण त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला. मला सांगा, जर अशी योजना असेल की त्या योजनेमध्ये एका तरी गावामध्ये पाणी आलं का हो? मग जर ज्या योजनेमध्ये तुम्ही सांगताय की आम्ही पाणी आणण्याचा प्रयत्न केला, मग 5 वर्षामध्ये त्या योजनेतून का नाही येऊ शकलं पाणी? 2.5 वर्ष झाले तुम्ही या सरकारमधून त्या योजनेचा जगाजावाजा करतायत. एका गावात तरी मला त्या योजनेतून पाणी आलंय का घरापर्यंत ते दाखवावं. अपहार झाले, भ्रष्टाचार झाले. आज जुन्या टाक्या नव्या करून दाखवण्यात आलेल्या आहेत, पाईपलाईन केल्या गेल्या, दाखवल्यात, झालेल्याच नाहीयेत. अनेक तक्रारी केल्या गेल्या. फक्त स्वतःची पोट भरण्यासाठी या योजना आणल्या गेल्या, तुमच्या माझ्या घरापर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी नाही. पण मला विश्वास, मी तुम्हा सगळ्यांना देऊ इच्छिते, आपण सगळ्यांच्या आशीर्वादाने जर मी निवडून आली तर बोदवड तालुक्यामध्ये आणि मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक गावापर्यंत पाणी पोहोचवण्याची नक्की जबाबदारी घेईल. सगळ्यात पहिलं काम मी जे करेल ते तुमच्या घरापर्यंत पाणी पोहोचवण्याचं करेल. आज माझ्या माता भगिनींना पाणी नसल्यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावं लागतंय. जी योजना नाथाभाऊंनी मंजूर केली होती बोदवड तालुक्यासाठी, त्या योजनेचं बबनराव लोणीकर साहेबांच्या हस्ते उद्घाटन झालं होतं. त्या योजनेला स्थगिती देण्याचं करंटे काम यांनीच केलंय, नाहीतर त्या योजनेतून पण तुम्हाला रेग्युलरली पाणी मिळालं असतं. आज शेतीला पाणी नाही, घराला पाणी नाही. नक्कीच, पण मी तुम्हाला एवढा नक्की इथे बोलते आणि विश्वास देऊ इच्छिते की जोपर्यंत तुमच्या बोदवड तालुक्यामध्ये जास्तीत जास्त पाणी पुरवठा आपण करण्याचा माझ्या माध्यमातून मी प्रयत्न करेल, आणि तो प्रयत्न तुम्हाला तो दिसेल, तुमच्या घरापर्यंत पाणी आलंय हे पण दिसेल. कारण जर आदरणीय पवार साहेबांनी ठरवलं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपलं सरकार आलं तर नक्कीच आपण ते काम पूर्णत्वास नेऊयात. आज मतदारसंघातल्या अनेक तरुण बेरोजगार आहेत. आपण आपल्या माध्यमातून इथे कारखाना आणण्याचा प्रयत्न केला, आपण आपल्या माध्यमातून एक सूतगिरणी उभं करण्याचा प्रयत्न केला, जिथे अनेक लोकांना रोजगार देण्याचा प्रयत्न केला. अनेक ठिकाणी तरुणांना हाताला काम मिळावं म्हणून भाऊंच्या काळामध्येही प्रकल्पग्रस्त मुलांना नोकऱ्या लावण्याचं काम केलंय. तरुणांच्या हाताला काम मिळालं पाहिजे, त्यांना रोजगार मिळाला पाहिजे म्हणून आपण या माध्यमातून संस्था उभा करण्याचा प्रयत्न केलाय. आज ज्या काय कॉलेजेस आहेत, शाळा आहेत, तिथले आपले स्थानिक विद्यार्थीच आज तिथे नोकरी करतायत ना, त्यांच्या हाताला रोजगार मिळाला. अनेक मुलांना नोकरीच्या माध्यमातून स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा आमच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न केलाय. याच साठी आज जी माळेगाव चारठाणा पर्यटन अंतर्गत जो टुरिझमचा प्रकल्प आहे, तोही आपण भविष्यामध्ये जर पूर्णत्वास नेला तर तिथेही अनेक मुलांना रोजगार मिळू शकतो. या दिशेने मी माझ्या भविष्यामध्ये काम करण्यासाठी एक प्लॅन बनवून आम्ही काम करतोय. मेळसांगव्या जिथे 200 एकरचं बेट आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की जे मेळसांगव्याच्या जवळपास राहतात त्यांना मध्ये 200 एकरचं बेट आहे. त्या बेटावरती पर्यटन क्षेत्र वनाच्या माध्यमातून आपण उत्कृष्टरित्या जर तो डेव्हलप केला तर तिथे लोक येऊ शकतील. तिथे लोक आल्यानंतरची वर्दळ वाढेल, त्या वर्दळीतून तुमच्या माझ्यासारख्या अनेक तरुणांना तिथे रोजगार उपलब्ध होऊ शकतो. हे माझं स्वप्न आहे. फक्त आश्वासन नाही, त्या दिशेने काम केलं गेलंय. आम्ही ते प्रोजेक्ट बनवले गेलेले, तिथे काम करण्याची आम्ही सुरुवात केली आहे. मागच्या काळामध्ये तुम्हाला 2019 ला स्वप्न दाखवलं होतं की MIDC आणू. अनेकांनी MIDC आणू, MIDC आणणार म्हणून मतदान केलं. मला सांगा, सारोळ्याला गेल्यावरती MIDC दिसते का? कुठे गेली? हरवली. MIDC सारखा शब्द दिला तुम्ही 5 वर्षामध्ये ना, तुमच्या कार्यकाळामध्ये मला तर वाटतं 2.5 वर्षाच्या काळामध्ये तुम्ही सरकारचे जावाईच होतात. जे मागितलं ते मिळालं असतं ना, तुम्ही हट्ट केला असता तर मिळालं असतं. इच्छाशक्ती लागते. माझ्या माता भगिनींनाही मी इथे नक्की आश्वस्त करू इच्छिते
की शबरी आवास योजना असेल, रमाई असेल, ह्या अनेक घरकुलाच्या योजना आहेत, ह्या योजनांचा कोटा वाढवून प्रत्येकाला घर कसं मिळेल ह्यासाठी मी माझ्या माध्यमातून भविष्यात प्रयत्न करेल. आज केळी महामंडळ आपल्या सगळ्यांसाठी, जे रावेर पट्ट्यातली आपली गावं आहेत त्या प्रत्येकासाठी महत्वाचा विषय, की जर केळी महामंडळ इथे स्थापित झालं असतं तर आपल्या प्रत्येकाच्या केळीला भाव मिळाला असता, प्रत्येकाच्या शेतीमध्ये पिकवणारा आज जे केळीचं नुकसान होत आहे त्याच्यासाठी आपल्याला भाव मिळाला असता आणि आपल्याला 2 पैसे शिल्लक मिळाले असते. पण एवढा महत्वाचा विषय 2.5 वर्षात तुम्ही ऐकलंय का? 5 वर्षात कधी ऐकलंय की त्यांनी मुद्दा मांडलाय? विधानसभेमध्ये कधीतरी हे विषय मांडलेत का? विधानसभेमध्ये तुमच्या कापाशीच्या भावासाठी कधीतरी बोललेत का? तुमच्या मक्याला भाव मिळाला पाहिजे, तुमच्या सोयाबीनला भाव मिळाला पाहिजे, कधीतरी विधानसभेत प्रश्न उपस्थित केलाय का? तुमच्या पुनर्वसनाचे प्रश्न असतील, तुमच्या पाणी पुरवठ्याची योजना असतील, अनेक तुमचे प्रश्न घेऊन कधीतरी मला सांगा हो, विधानसभेमध्ये आवाज उठवलाय का? मला आठवतं मोजून प्रश्न विधानसभेमध्ये जे मांडलेत, नाथाभाऊंकडून मला भीती आहे. बरोबर, मुद्दे कसे मांडले गेले? रोहिणीताई अशा आहेत, रोहिणीताईंकडून मला भीती आहे, हे भीती आहे, ते भीती आहे, ढमकाय सगळ्या तक्रारी करायला तुम्हाला विधानसभेमध्ये बोलता आलं. पण माझ्या ह्या मायबाप जनतेचे प्रश्न घेऊन, माझ्या ह्या मायबाप शेतकरी बांधवांचे प्रश्न एकदा तरी मांडलेत का हो? मग तुम्हाला तिथे निवडून देऊन उपयोग काय? जर तुम्ही आमच्या लोकांचे प्रश्न मांडणार नसाल, आमच्या या शेतकरी बांधवांचे प्रश्न मांडणार नसाल, महिलांचे प्रश्न मांडणार नसाल, तरुण बेरोजगारांचे प्रश्न मांडणार नसाल, पुनर्वसनाचे प्रश्न मांडणार नसाल, पाण्याचे प्रश्न मांडणार नसाल, घरकुलाचे प्रश्न मांडणार नसाल, निवडून कशाला द्यायचं? 50 खोक्यांसाठी? माझ्या मायबाप जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी आपण मला संधी द्यावी मी विनंती करते. आताच आदरणीय मुख्यमंत्री महोदय येऊन गेलेत मतदारसंघामध्ये 8 दिवस आधीच. मी 5 मिनिटं घेते, मला माहिती आहे तुम्ही मला सांगणार आहेत, आता आटोपतं घ्या. पण त्यांनी एक घोषणा केली की या मतदारसंघामध्ये 5,000 कोटी रुपये आम्ही आणले. आता 5,000 कोटी रुपये, मी तर संपूर्ण मतदारसंघ फिरतेच, मला आवड आहे प्रत्येक गावापर्यंत, वाड्या वस्त्यांपर्यंत जायची. मला तर काही दिसले नाही, तुम्हाला दिसले का? 5,000 कोटी रुपये जर आपल्या मतदारसंघात आले असते तर कशाला पुरनाड फाट्यावरून कुरा काकोड्याकडे जाताना गड्ड्यांमधून जावं लागलं असतं? कशाला? जे रस्ते खराब झालेत ना, तर रस्ते बघा जरा, प्रत्येकाची कंबर डंबोडायची वेळ आली आहे. पुलांची कामं केली म्हणतात ना, ते पुलांचं काम किती निकृष्ट दर्जाचं केलेलं आहे हे मी ठिकठिकाणी सांगू शकते. रस्त्यांची कामं केली आहेत, रस्त्यांची बिलं काढली गेली आहेत, पण रस्त्यांची कामं किती अपूर्ण आहेत हे मी ठिकठिकाणी लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत आली आहे. मग पोट कुणाचं भरलं? ठेकेदारांचं. ठेकेदार कोण आहे? मला म्हणे माझा अभ्यास कमी आहे, मला कळत नाही की 1 किलोमीटर रस्ता किती मध्ये होतो मुरुमीकरणाचा. मी त्यांना म्हटलं बरोबर आहे, माझा अभ्यास कमी आहे, कारण ना माझ्या वडिलांनी ठेकेदारी केली ना मी ठेकेदारी केली, त्याच्यामुळे 300 मीटर रस्ता कितीचा होतो मला माहित नाही, 700 मीटर रस्ता कितीचा होतो मला माहित नाही. मला एवढंच कळतं 15 लाख रुपये मंजूर झाले असेल तर जेवढा रस्ता मंजूर झालाय तेवढा 15 लाख रुपयामध्ये पूर्णत्वास गेला पाहिजे. अधिकाऱ्यांना तर कळतं, अधिकारी तेव्हाच बनवून देतात की नाही कोटेशन. मग अधिकाऱ्यांच्या पेक्षा जास्त अभ्यास तुमचा आहे असं वाटत असेल तर बरोबर आहे, ठेकेदारीचा व्यवसाय जुना आहे. पण साहेब, माझ्या मतदारसंघात अनेक प्रश्न आहेत, आपली सगळ्यांची मदत आम्हाला या मतदारसंघात पाण्याचे प्रश्न सोडवण्यासाठी लागणार आहेत. सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तो पाणी प्रश्नाचा. हा माझ्या शेतकरी बांधवांचा प्रमुख मुद्दा मी आपल्या पुढे मांडते की आपलं जर सरकार महाविकास आघाडीचं जे येणारच आहे ते सरकार आल्यानंतर सगळ्यात पहिले माझ्या मतदारसंघातल्या या मायबाप जनतेसाठी ह्या उपसा सिंचन योजना पूर्णत्वास नेण्याचं काम आपण करावं, जेणेकरून शेताच्या बांधापर्यंत पाणी गेलं पाहिजे, त्यांच्या घराघरापर्यंत पाणी गेलं पाहिजे.
आपण आधी कृषी मंत्री असताना एक उत्तम निर्णय घेतला होता। त्यासाठी आम्ही सगळी लोक शेतकरी बांधव तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो की जो केळी करपा रोगावरती आपल्या माध्यमातून आपण मोफत औषधी देण्याचं काम केलं होतं, ज्यातून प्रत्येक शेतकरी बांधव जे केळी करपा रोगाने त्रस्त होते त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं त्यावेळेस आपण काम केलं। आम्ही सगळे शेतकरी बांधव मनापासून आपले आभार व्यक्त करतो। बोलण्यासारखे अनेक आहेत पण साहेबांना आपल्याला ऐकायचंय। माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, आपण कायम साहेबांवरती प्रेम केलंय, आताही आपल्याला महाविकास आघाडीचं सरकार आणायचंय। एक एक जागा आपल्या प्रत्येकासाठी महत्त्वाची आहे, एक एक जागा निवडून आणणं आपल्यासाठी महत्त्वाचं आहे। त्यासाठी तुमचे आशीर्वाद माझ्या पाठीशी उभं राहू द्या। मला आपल्या माध्यमातून आपला आवाज बनवून आपले प्रश्न मांडण्याची संधी द्यावी ही विनंती करते। आपलं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस आणि प्रत्येक शुभ कार्य हे तुतारी वाजवूनच केलं जातं। एवढं हे शुभ चिन्ह आपल्याला मिळालंय। ह्याच चिन्हावरती बटन दाबून आपले आशीर्वाद आपण माझ्या पाठीशी राहू द्यावेत ही आपणा सगळ्यांना विनंती करते आणि थांबते। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची आज जामनेरमध्ये सभा पार पडली। या सभेत शरद पवार यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर सडकून टीका केली आहे। लोकसभेच्या निवडणुकीत चित्र वेगळं होतं। पंतप्रधान नरेंद्र मोदींची सत्ता आली पण 400 खासदार निवडून यावे असा त्यांचा मानस होता, कारण त्यांच्या मनामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली राज्यघटना बदलण्याचं पाप होतं। राज्यघटनेमध्ये हस्तक्षेप करण्याचा मोदी आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा डाव होता। लोकांनी शक्ती घेतली आणि संविधानावर हल्ला करण्याचं सूत्र या मोदी सरकारचं होतं। 5 वर्षामध्ये माझे केवळ 5 खासदार होते। यावेळेस तुम्ही माझे खासदार निवडून दिले। यावेळी 48 पैकी 31 जागा तुम्ही निवडून दिल्या, त्यामुळे घटना दुरुस्ती करण्याचं पाप मोदींना करता आलं नाही असा घणाघात शरद पवार यांनी केलाय। सरकारला त्यांच्या हातात सत्ता आली, मात्र सत्तेचा उपयोग आपल्यासाठी केला जातोय। सत्तेचा दुरुपयोग केला। जळगावच्या एका घटनेत अपघातात मृत्यू झाला। रामदेववाडी अपघात, श्रीमंत तरुणांनी गाडी जोरात चालवली। या घटनेत बंजारा समाजाच्या 4 जणांचा मृत्यू झाला। हे कोणाचं पोरगं होतं? या प्रकरणात कारवाई झाली नाही आणि ही कोणामुळे झाली नाही हे सांगण्याचं मला गरज नाही असं म्हणत शरद पवार यांनी रामदेववाडी अपघाताच्या प्रकरणावरून मंत्री गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधलाय। टेक्सटाईल पार्क 4 वर्षात झाला नाही, कापसाला भाव मिळाला नाही। सरकार तुमच्या हातात असताना टेक्सटाईल पार्क करू अशी घोषणा तुम्ही केली, मात्र तो केला नाही। गेल्या काही वर्षापूर्वी 7,000 रुपये भाव द्यावा म्हणून आंदोलन केलं, मात्र आता किती भाव? कापसाच्या भावासाठी आंदोलन करणारे तुमच्या तालुक्याचे मंत्री आता एक शब्द सुद्धा बोलत नाही। महाविकास आघाडीचं सरकार असताना कापसाला 10,000 रुपये किमान भाव होता, मात्र आता भाव खाली पडले आहेत असं म्हणत शरद पवारांनी खानदेशातील मुख्य विषयाला वाचा फोडला। खानदेशातून कापूस पिकत असताना या लोकांनी बाहेर परदेशातून कापूस आणण्याचा निर्णय घेतला। शेतकऱ्यांना फसवण्याचं काम सरकारमधल्या या ठिकाणच्या नेत्यांनी केलं आहे। कार्यकर्ता काम घेऊन गेला तर त्याला दम देण्याचं काम तुम्ही करता। स्वतःचा वावर तुम्ही अशा पद्धतीने करतात अशा शब्दात शरद पवारांनी सुनावलं। तसेच तुमच्यासोबत असं घडलं तर त्यांना एकच सांगा, ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी असं शरद पवार यांनी नागरिकांना आवाहन केलंय। अशातच आता रक्षा खडसे यांनी गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस यांना तुफान धुतलं होतं। आता यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा। आणि आतापर्यंत मराठी जनता, आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा।